नमस्ते. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, खूप श्रीमंताची. एक एक श्रीमंत होता, म्हणजे खूपच श्रीमंत होता. त्याची एवढी प्रॉपर्टी होती ना, ती 4 पिढीला संपली नसती. पण त्याला एक मुलगा होता आणि तो 21 वर्षाचा झाला. पण तो 21 वर्षाचा झाला होता, पण तो कसं म्हणजे त्याला कामाला कुठे जायची पण त्याला इच्छा नाही वाटायची, म्हणजे काम नाही करायचं असं. म्हणजे त्या माणसाला आहे ना, म्हणजे त्याचं टेन्शन आलं. म्हणजे ही जेवढी मी आता कष्ट करून जी मिळवली संपत्ती, ही त्याच्या आयुष्याला थोडी पुरणार आहे. तर त्यांनी पण थोडेफार कष्ट करायला पाहिजे, तर त्याचं जीवन चांगलं जाईल असं त्या माणसाला वाटायला लागलं. म्हणजे भरपूर दिवस असं आहे ना, तो त्या टेन्शनमध्ये होता. मुलगा छोटा आहे, मोठा होईपर्यंत असं म्हणजे त्यांनी भरपूर कष्ट करून मेहनत करून आहे ना, धन दौलत भरपूर राखून ठेवली होती. आणि तो मुलगा 21 वर्षाचा झाल्यावर त्याला वाटलं आपला मुलगा आता कुठेतरी कामाला जाईल म्हणून, म्हणजे स्वतःहून तरी कुठेतरी कामाला गेला असताना तर त्याला ते बरं वाटलं असतं. म्हणजे मुलगा पण आपला कष्टाळू निघालाय असं म्हणून त्याला समाधान झालं असतं. तर त्याला टेन्शन आलं. मग तो 21 वर्षाचा झालाय तरी कुठे काय कामाविमाचं बघत नाही, काय नाही. आणि हाय ती संपत्ती त्याला कुठे एवढी जन्मभर पुरणार आहे, मी केलेली संपत्ती. परत त्याला पुरली तर त्याच्या पुढच्या पिढीला कसं होणार असं म्हणून आहे ना, त्या श्रीमंतांनी काय केलं, त्या मुलाला आपल्याकडे एक दिवशी बोलवून घेतलं. म्हणाले, बाळा तू कुठेतरी काम बघ आणि उद्या तू कामाला जा आणि तुझ्या आहे ना स्वतःच्या कष्टाचे पैसे मला आणून दे, नाही तर तुला जेवायला देणार नाही असं त्यांनी आहे ना बापानी. म्हणजे बापाचंच काळीच ते बाप थोडा रागाने थोडा बोलणार, पण कसं माहितीये, म्हणजे एक म्हणजे संस्कार असतात ते कामाकाजाचे मुलांना द्यायचे. तर बाप रागानेच बोलला, तू म्हणतो उद्या घराच्या बाहेर जायचं आणि कष्टाने म्हणतो मला कमवून मला तू पैसे आणून द्यायचे, नाही तर तुला उद्या दिवसभर तुला जेवण नाही भेटायचं असं म्हणाल्याबरोबर कसा मुलगा म्हणजे आता कधी काम नाही केलेलं आणि कामाला कोणी लावलं तर काम करणार ना. तर तो असं त्याला वाटलं जाऊ दे आपल्याला काय कोण पण देईल. तो आहे ना पहिला गेला आईच्या घरी गेला, आईकडे गेला आईकडे गेला आईकडे इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी. तर मायलेकरांचे कसं, ह्याला पैसे खाऊला पैसे त्याला पैसे असे करून ना आईने त्याला 1 रुपया दिला. 1 रुपया दिला दिवसभरात तो बापाकडे आला आणि बापाला तो 1 रुपया द्यायला लागला. बापाने काय केलं, 1 रुपया घेतला आणि समोरच विहीर होती अशी, तर समोरच त्यांनी 1 रुपया घेतला आणि असा विहिरीत फेकून दिला. फेकून दिल्यावर आहे ना त्याला ते पोराला काही वाटलं नाही. मग परत म्हणाला तू उद्या उद्या पण कामाला जा, उद्या पण मला तू स्वकष्टाचे पैसे घेऊन ये तर तुला जेवायला वाढीन, नाही तर तुला जेवण नाही. त्याने दुसऱ्या दिवशी आहे ना तो बहिणीच्या घरी गेला. बहीण लग्न झालेली होती, बहिणीच्या घरी गेला. मग बहिणीकडे राहून राहून आहे ना, आता कामाकादाला भाऊ नाही म्हटल्यावर बहीण देणारच ना त्याला पैसे. मग बहिणीने 1 रुपया दिला. म्हणजे त्या कालामध्ये 1 रुपया म्हणजे खूपच झाला हो. असं म्हणजे आता 500 रुपये समजा, तर तेव्हाचा 1 रुपया अशी अशी पैशाची किंमत आता ती वाढत गेली. 1 रुपया त्या कालामध्ये म्हणजे जास्त होतं. 1 रुपया घेऊन आला आणि बापाजवळ देतोय. मग तो बाबा हे घ्या म्हणतो 1 रुपया. तर बाबाने तो 1 रुपया घेतला हातामध्ये, तो पण विहिरीमध्ये असा फेकून टाकला रागाने फेकून टाकला. परत म्हणाले तू मला उद्या उद्या परत कामाला जा, उद्या मला स्वकष्टाचे तुझे पैसे आणून दे मला कष्टाचे, नाही तर तुला संध्याकाळी जेवण नाही. म्हणजे दिवस तू कुठे पण जेवण काढेल पण संध्याकाळी तर घरीच येणार ना. म्हणाला तुला घरी जेवण नाही भेटणार. म्हणून तो तिसऱ्या दिवशी गेला. तिसऱ्या दिवशी पण असाच तो नातेवाईक माणसाकडेच गेला. नातेवाईक माणसाकडे गेला तर त्यांनी पण लोकांनी आहे ना, अजून पोरगा लहान आहे कामाला नाही, मोठा झाल्यावर काम करेल असं म्हणून त्यांनी पण 1 रुपया दिला. असं 1 रुपया दिला, तो घेऊन आला 1 रुपया. तो पण बापाच्या हातात दिले, हे घे बाबा पैसे 1 रुपया. तो पण त्या बापाने ना विहिरीत फेकून दिला रागाने, तो विहिरीतच फेकून दिला. म्हणून म्हणाला तू आता नाही, तू आता रोज कामाला जायचं, मला स्वकष्टाचे पैसे तुझे पाहिजे, बाकी काय नाही असं म्हणून, आता तुला जेवायला देणार नाही. म्हणून तिसऱ्या चौथ्या दिवशी असे लय दिवस झाले. तो असं सगळीकडून आहे ना, लोक त्याला द्यायचे प्रेमाने. आता सावकाराचा पोरगा आहे म्हटल्यावर कोण पण माणूस म्हणतो ना, चला जाऊ दे सावकारच आहे तर आपण द्यायचं. म्हणजे असं माणसं कशी मुद्दाम पण अशी देतात. त्याला 1-1 रुपया 2-2 रुपये असे द्यायचे. तो खेळून वगैरे तो मजा मारून फिरून यायचा. असं तो ना एक दिवशी आहे ना, असं कुठे त्याला नातेगोत राहायला नाही जायला. म्हणजे कुठे आता जाणार, नातेगोती संपली त्याची सगळी, आता रोज रोज तरी कुठे कुठे जाणार. पुन्हा ना हिंडत 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 होता एका शहरात. म्हणजे असा हिंडत हिंडत तो फिरत फिरत त्या टेन्शनमध्ये, मला कुठून बाबांना पैसे मी कुठून देव, बाबांना मी पैसे कुठून देव. आता तो टेन्शनमध्ये उन्हात अनात फिरत होता. तेवढ्यात असं जवळ आहे ना गाडीचं स्टेशन आलं असं, म्हणजे एस टी स्टेशन असं डेपो असतो ना, अशा ठिकाणी तो फिरत फिरत तो तिकडे गेला.
तर तिकडे गेल्यावर काय झालं, एक माणूस होता ना, म्हणजे त्याला आहे ना ती बॅग उचलत नाही होती. एक वयस्कर माणूस होता, वृद्ध माणूस, वयस्कर म्हणजे आजोबांसारखा, त्याच्याच वडिलांसारखा होता. आणि त्याच्याजवळ 2 बॅगा होते. एक बॅग अशी घेतली, दुसरी बॅग त्याला उचलत नाही होती. तर म्हणाला, बाबा तुमची बॅग द्या ती माझ्याकडे, मी तुम्हाला देतो गाडीमध्ये ठेवून, असं म्हणाला. तर तो बाबा म्हणाला, बरं बाबा चल. आणि त्यांनी ती बॅग घेतली त्यांची डोक्यावर, आणि तो एसटी म्हणजे एसटी मध्ये त्यांना ती बॅग ठेवून दिली त्या बाबांची. आणि तो बॅग ठेवली आणि तो उतरायला लागला. त्याबरोबर त्या वयस्कर माणसाने आहे ना, त्याची बॅग घेतली होती त्या माणसाने आहे ना, त्याला 8 आणे काढून दिले. 8 आणे काढून दिले त्याच्या हातावर. 8 आणे काढून दिल्यावर तो एवढा खुश झाला, एवढ्या खुश झाला, म्हणतो मी आता अख्ख्या दिवसभरात म्हणतो मी एवढी मेहनत म्हणतो एवढं काय केलं नाही, पण जराशी बॅग, नुसती बॅग मी गाडीत ठेवलो, म्हणजे मी कष्टाने डोक्यावर घेऊन मी आज बॅग ती मी गाडीमध्ये ठेवले, तर मला एवढे कष्टाचे 8 आणे भेटले, असं म्हणून खुश होऊन आहे ना तो घरी आला. घरी आला आणि बापाजवळ ते 8 आणे दिले. आता त्या बापाला पण त्याचं मन बघायचं होतं, ते पण 8 आणे घेतले आणि त्या बापाने आहे ना ते पण विहिरीत टाकून दिले. विहिरीत टाकून दिल्याबरोबर काय, तो पोरगा एवढा भडकला. बापाला म्हणतो, बाबा म्हणतो मी एवढे कष्टाने दिवसभर म्हणतो मी उपाशी तानी राहून म्हणतो मी एवढं कष्ट केले म्हणतो, मी एवढी बॅग म्हणतो मला जड उचलत नाही होती बॅग, ती पण म्हणतो मी घेऊन आहे ना बॅग घेऊन म्हणतो खांदा डोक्यावर घेऊन मी बॅग एसटी मध्ये चढून त्या बाबांना म्हणतो बॅग ठेवून दिली गाडीमध्ये. आणि त्यांनी कुठे मला म्हणतो ते 8 आणे दिले, ते माझ्या कष्टाचे म्हणतो 8 आणे ते पण तुम्ही विहिरीत फेकले. असं एवढं त्याला ते खरं सत्य त्या बापाला त्याच्या पटलं. म्हणाला माझा पोरगा खूप कष्टाळू आहे आणि कष्ट करेल असं त्याला मनात वाटलं. आणि त्यांनी त्या पोराला आहे ना जवळ घेतलं, आपल्या जवळ घेऊन त्याच्या पाठीवरून हात फिरवून, डोक्यावरून हात फिरवून प्रेमाने बोलला, मी तुझं मन बघत होतो की माझी प्रॉपर्टी तुला जन्मभर थोडी पुरणार आहे, तेव्हा तुला पण थोडेफार कष्ट करायला पाहिजे, म्हणजे तुझ्या पुढच्या पिढीला तुझे कष्ट राहतील. अशा हिसाबाने मी तुला म्हणजे असा 2-3 दिवस त्रास दिला, मला माफ कर, असा बाप म्हणाला पोराला. आणि पोरगा पण मग शाना झाला, बाबा तुम्ही रागाने का बोले ना, पण मी उद्यापासून आहे ना काहीतरी मी काम करतच जाईन आणि तुम्हाला मी पैसे आणून देईन. असं म्हणजे या गोष्टीमध्ये कसं आहे, म्हणजे मुलांना आपण वळण दिलं पाहिजे. घरात आयतं खायला भेटतंय म्हणून खायला द्यायचं नाही, की आपल्याला दुसरं कमवतोय म्हणून एका माणसाच्या कमाईवर नाही राहायचं. म्हणजे मोठी मुलं असतील तर त्यांना कुठेतरी थोडं लहान मोठं काम लावायचं. असं एवढीच माझी म्हणजे गोष्ट होती. आता माझी गोष्ट संपली आहे. नमस्ते.